ओके. नमस्कार. मी प्राध्यापक हरिश्चंद्र कदम, मॅथ्स फॅकल्टी विद्यामंदिर IIT नीट अकॅडमी. सर्वप्रथम JEE मेन्स 2025 जी जानेवारी अटेम्प्टमध्ये विद्यामंदिर पॅटर्नचे दीपक आचरे आणि अभिषेक बल्लाळ हे दोघंही JEE ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड होत आहेत. दीपकला टोटल जे ओव्हरऑल पर्सेंटाईल आलेलं आहे ते 93.10% आहेत आणि अभिषेक हा कॅटेगरीमधून JEE ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होतो. सर्वप्रथम दोघांचं अभिनंदन. मी प्रथम दीपकला विनंती करतो की त्यांना त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायची, त्याचं नाव, त्याचं शाळा, तो कुठून येतो आहे ते. माझं नाव दीपक प्रकाश आचरे, मी वाळवा गावातला आहे आणि इथं विद्यामंदिरमध्ये ॲडमिशन माझं 11वीपासूनच होतं. त्यानंतर CETच्या बॅचलरसाठी मी इथं ॲडमिशन घेतलेलं. त्यानंतर ठीक आहे. त्यानंतर अभिषेक 11thला अभिषेक हा आपल्याकडे विद्यामंदिर पॅटर्न नव्हता, त्यानं 12thला विद्यामंदिर पॅटर्नची बॅच जॉईन केलेली. तर अभिषेक, तू थोडं तुझी पार्श्वभूमी सांगशील? नमस्कार, माझं नाव अभिषेक नितीन बल्लाळ. मी 11वीत विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होतो. एका शिक्षकांच्या सांगण्यावरून मी विद्यामंदिर पॅटर्न जॉईन केला. तिथूनच सुरुवात केली. ठीक आहे. विद्यामंदिर पॅटर्नचं जे काही शेड्यूल असतं ते कसं असतं? तुम्ही दोघांपैकी एक जण कोणी पण सांगा की कसं शेड्यूल असतं आपलं? सकाळी किती वाजल्यापासून असतं ते किती संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतं? किंवा विद्यामंदिर अकॅडमीचं दोघांचंही शेड्यूल कसं असतं? त्याचा शेड्यूलचा काय फायदा झाला तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये? पहिल्यांदा 8 ते 3 वाजेपर्यंत लेक्चर असतात. त्यानंतर 3 ते 8 वाजेपर्यंत आमचे हे असतं, स्टडी असतं. स्टडीच्या वेळी आमचे डाऊट सॉल्विंग आणि ते सगळे असतात आणि DPP ते देतात. त्यामुळे DPP ते सोडवल्यामुळे क्वेश्चन प्रॅक्टिस पण खूप होतं. ठीक आहे. अभिषेक, तुला काय फायदा झाला? या अकॅडमीचा फायदा तुला कसा झाला तुझ्या प्रिपरेशनमध्ये? मला पण तोच फायदा झाला की शिक्षक सगळे चांगले होते, त्यामुळे सगळे 12वीचा सिलेबस सगळा क्लिअर झाला. आणि सिलेबस कधी संपला होता? सिलेबस दिवाळीच्या टाईमला संपला होता बऱ्यापैकी 90% जवळ. आणि जी काही आपली टेस्ट प्लॅनर असतं, म्हणजे आपण सोमवारी आणि गुरुवारी टेस्ट घ्यायचं तुम्हाला आणि नंतर फुल लेंथ टेस्ट घ्यायचो, त्याचा किंवा त्याच्या रँकमधला, त्याच्यातील क्वेश्चन्स, त्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला कसा फायदा झाला? त्यातला बऱ्यापैकी जास्त 50% फायदा त्याचा झाला. किती स्कोर येत होता तुझा 200पैकी? 200पैकी माझा ॲव्हरेज घातला तर 100-110च्या जवळपास द्यायचा. 100. ठीक आहे. तुझा किती यायचं तिथे? माझा 140-150च्या ॲव्हरेज. त्याच्यामध्ये तिन्ही विषयाचं प्लॅनिंग कसं केलं? म्हणजे समजा आता फिजिक्ससारखा सगळ्यात अवघड विषय आहे, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, तर तीनही विषयाचं प्लॅनिंग करून, म्हणजे दीपकला केमिस्ट्रीमध्ये 96% आले, मॅथ्समध्ये पण 96% आले जवळपास. ठीक आहे. तर ह्या तिन्ही विषयाचं प्रिपरेशन करत असताना बॅलन्स कसा ठेवला दीपक? पहिल्यांदा मी दररोज 6 तास अभ्यास करायचो. त्यात प्रत्येक विषयाला 2-2 तास. त्यामध्ये मी PYQ सॉल्विंग आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचो. पहिल्यांदा थेअरीचा अभ्यास करायचो आणि मग त्यानंतर MCQ सॉल्विंग करायचो. थेअरी आणि MCQ सॉल्विंग याची म्हणजे थेअरी अगोदर केली पाहिजे की कसं केलं पाहिजे? पहिल्यांदा थेअरी सॉल्व केली पाहिजे, कारण त्याशिवाय कन्सेप्ट क्लिअर होत नाही. थेअरी अगोदर सॉल्व केली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर PYQ सॉल्विंग केलं पाहिजे. आत्ता पुढचे फ्युचर्स प्लॅन काय आहेत? की आता जे ॲडव्हान्ससाठी तर क्वालिफिकेशनचे चान्सेस आहेतच, पुढचे प्लॅनिंग काय आहेत? आता CETवर फोकस करणार आहे आणि त्याचबरोबर ॲडव्हान्सची पण तयारी करणार. ठीक आहे. तुम्ही त्या ॲडव्हान्सच्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. अभिषेक, ओव्हरऑल जे बोर्डचे पेपर तुझे गेलेले आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे, तुला काय वाटतं की कितीपर्यंत तुझे पेपर जातील? तुला या विद्यामंदिर पॅटर्नमध्ये जे काही बोर्ड प्लस थेअरी प्लस CETची तयारी केली, त्याचा तुला काय वाटतं की बोर्डसाठी फायदा झाला का त्याचा? झाला. तरी तुला काय वाटतं की किती पर्सेंटेजपर्यंत तुला, म्हणजे तू 12thला जॉईन केलंस, तुला तुझ्या पर्सेंटेजमध्ये किती हाईक होईल वाटतं तुला? जे तुला विद्यामंदिर पॅटर्न जॉईन नसता केला तर समजा जेवढं पर्सेंटेज येते त्याच्यापेक्षा किती हाईक भेटेल? नसता केला तर 80च्या जवळपास आला असतं पर्सेंटेज. हां. आता कितीच्या अपेक्षा तरी 90च्या जवळपास जाईल स्कोर असं वाटतं पेपर गेल्याच्या आहेत. ते बघ, तुला काय वाटतं बोर्डला किती पर्सेंटेज येते? बोर्डला 95% प्लस जाते. ओके.
तुझा वोकेशनल कोणता होता? EM. ठीक आहे. आणि तुझा CS. वोकेशनल आणि CS म्हणजे आता आपले मेन सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. या दोन्ही विषयाचं पण वर्षभर करत होतात की आत्ता या शेवटच्या टप्प्यात चालू केलं? नाही, वोकेशनल जे आहेत तुमचे त्याच विषयाचा अभ्यास शेवटच्या टप्प्यात चालू केला की वर्षभर करत होतात त्याची प्रिपरेशन? आम्ही शेवटच्या टप्प्यात. तू? मी कॉलेजची एक्झाम असेल तेव्हा थोडा करायचा आणि शेवटच्या टप्प्यात. ठीक आहे. यानंतर म्हणजे तुम्हाला मोटिवेशन काय होतं की नाही आता आपल्याला अभ्यास तर करायचा, म्हणजे तुमचा स्कोर चांगला येत होता, म्हणजे मी तुमचं मॅथ्सचा टीचर माहिती मला की तुमचा स्कोर चांगला यायचा, म्हणजे अबाव 80 राहायचा, तू अबाव 90 राहायचा कधी कधी. याला पण सांगायचं अभिषेकला की अभिषेकचा स्कोर कधी कधी अगोदर मॅथ्समध्ये कमी येत होता, पण त्यानं ठरवलं होतं की सर मी म्हणायचो चांगला स्कोर आहे, तरी पण तू म्हणायचं नाही सर स्कोर पाहिजे आपल्याला आणखी. ठीक आहे. तर मग स्वतःला मोटिवेट कसं करत होतं की नाही स्कोर माझा वाढला पाहिजे, यासाठी कसं स्वतःला मोटिवेट केलं अभिषेक? माझं म्हणजे कसं व्हायचं माहिती आहे का, 11वी क्लिअर नव्हती केली त्यामुळं जरा प्रॉब्लेम यायचा मॅथ्सला. तरी पण की असं कुणाकडे बघून वाटायचं की आपल्याला पण तेवढा स्कोर यायला पाहिजे. बरं. त्यांचा इथून आपला का नाही येणार. म्हणजे तुझी रँक काय असायची क्लासमध्ये तरी? एक म्हणजे पहिल्या 10 मध्ये पहिल्या असायचं? 10मध्ये आरामात. बरं. आणि तुझी दीपकची रँक ऑलवेज वर्षभर त्याची पहिलीच रँक राहिली. जे क्लासमध्ये ज्यावेळेस आम्ही फुल लेंथ टेस्ट घ्यायचो 200 मार्काची, त्या 200 मार्काच्या टेस्टमध्ये दीपकची रँक ही क्लासमध्ये पहिली असायची. तरी देखील म्हणजे कसं मोटिवेटेड ठेवायचं की वर्षभर आपण पहिलीच रँक ठेवायची, हे स्वतःला कसं मोटिवेट केलं? किंवा रँक तर काय समजा आता CETच्या परीक्षेमध्ये रँकच सगळं काय ठरवणार आहे, पर्सेंटाईलपेक्षा रँक महत्त्वाची. तसं इथं जशी रँक 1 आपण होल्ड कायम त्याच्यावर ठेवला, तसंच पुढच्या CETच्या परीक्षेमध्ये रँक चांगले येण्यासाठी काय पुषप असणार तुझी? CETसाठी तर पहिल्यांदा मॅथ्समध्ये चांगले मार्क पाहिजे. मॅथ्स 50% वेटेज. मॅथ्समध्ये जर आपण 80+ आणले तर ओव्हरऑल पण आपले चांगले मार्क आहेत. त्यामुळे मॅथ्समध्येच मी 80-90च्या वर जातो. आणि आपले केमिस्ट्रीचे संगम पाटील सर आहेत, त्यांचे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये JEE ॲडव्हान्स JEE मेन्स पण त्यांनी तयारी करून घेतली, त्याची तुम्हाला कसा फायदा झाला आहे की तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला स्कोर पोस्टिंगसाठी किती फायदा झाला? म्हणजे केमिस्ट्री म्हणजे सोपं असतं, खरं JEEमध्ये सगळ्यांना सोपा गेल्यामुळे जास्त स्कोर करायला लागतो. त्यामुळे सरांनी तयार गेल्यामुळे आम्हाला पर्सेंटाईल चांगलं पडतं. अभिषेक तुझं काय मत आहे केमिस्ट्री विषयाबद्दल? माझं पण तेच सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत्या 12वीच्या, त्यामुळं चांगली पर्सेंटेज केमिस्ट्री सगळ्यात चांगली केमिस्ट्री. दीपकला फिजिक्सच्या विषयामध्ये पण 40 मार्क्स आहेत आय थिंक, पण ओव्हरऑल यावर्षी पण देखील फिजिक्सचा पेपर आय थिंक सोपा होता, त्यामुळे पर्सेंटाईलमध्ये त्याचा परिणाम झालेला आहे. तर आपले जे काही गिरीश सर आहेत त्यांचं काय हेल्प झाली तुला प्रिपरेशनमध्ये फिजिक्ससाठी? म्हणजे मला 11चं काहीच येत नव्हतं, त्यामुळे 12वीत आल्यामुळे मला 12वीचं पण कळत नव्हतं. मग गिरीश सर पहिल्यांदा 11वीचं बेसिक घ्यायचं आणि परत 12वीचं करायचं. त्यामुळे मला 11वीचं परत आता रिव्हिजन करायची गरज लागली. 12वीची पण सगळी कन्सेप्ट क्लिअर झाली. तरी देखील म्हणजे असं का वाटायचं गिरीश सरांना की फिजिक्स इग्नोर करतोय तू? नाही, ती 11वी झाली नसल्यामुळं काही मार्क जरा कमी येत होते, कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे तसं होतं. ठीक आहे. तरी तुला JEE मेन्समध्ये जर मार्क्सचा विचार केला तर केमिस्ट्रीच्या नंतर तुला सगळ्यात जास्त फिजिक्समध्ये मार्क्स आहेत. ठीक आहे. तुला कसा फायदा झाला गिरीश सरांच्या फिजिक्सचा? मला पण तसाच. सर म्हणजे कायम सांगायचे की सर पहिल्यापासून आल्यापासून सांगत होते की तू करू शकतेस, JEE ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होऊ शकतो, फक्त तू जरा स्किल पाहिजे, असं प्रत्येक वेळेला सांगायचे. आणि आता माझ्या विषयाबद्दल बोलतो, अभिषेकपासून सुरुवात करू आपण. मॅथ्सचं काय कसं झालं? मॅथ्सची जर्नी कशी स्टार्ट झाली तुझी? म्हणजे पहिल्यांदा 11वीत 10वीत मला मॅथ्स आवडत होतं. हां. 10वीत पण मला 90च्या वर मार्क आहे. 11वीत आलो, 11वी सायन्सला घेतलं. 12वीला किती पडते? 12वीला मॅथ्सला 95+ आणि तुला किती पडतील मॅथ्सला 12वी बोर्डला? मला एकच MCQ चुकला, 98 पडते. ओके. एक MCQ बरोबर आलं असतं तर 100 मार्क्स पडले असते. ठीक आहे. आणखी मॅथ्समध्ये काय CETचं पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार केला तर मॅथ्समध्ये आपण जे क्लासमध्ये घेत होतो त्याचा काय कितपत फायदा झाला आहे तुम्हाला? की किंवा ठीक आहे क्लासमध्ये तर सगळेच टीचर शिकवतच असतात, पण आपले जे काही विद्यामंदिर पॅटर्नची काही टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजचा कसा फायदा झाला की आपले क्वेश्चन्स जे आपण काढत होतो त्या क्वेश्चनचा कसा फायदा झाला मॅथ्सच्या रिलेटेड विचार केला तर? मॅथ्सचे JEE लेवलचे क्वेश्चन होते, त्यामुळे JEEमध्ये पण फायदा झाला आणि CETमध्ये पण, कारण CETचं आता वेटेज 10% तर JEE लेवलचं असतं. त्यामुळं CET स्कोर करायचा असला तर JEE लेवलचा पण अभ्यास केला. मग टेस्ट सिरीजमुळे लय महत्त्वाचं.
टेस्ट सिरीजमध्ये मदत झाली. ठीक आहे. तरी काय स्कोर यायचा तुझा टेस्ट सिरीज म्हणजे मॅथ्समध्ये काय स्कोर यायचा टेस्ट सिरीजमध्ये? मॅथ्समध्ये तरी 80+ आहे. आणि तुझं मला 60 अवरेज 60 येत होतं तुझं, बरोबर आहे. तेवढ्या म्हणजे तिथं आहे. आता मग CET-साठी काय प्लॅनिंग आहेत तुमचे? साठी टेस्ट कोर्स जॉईन करून क्लास ग्रुप जॉईन करून टेस्ट सिरीज टाईम मॅनेजमेंट कसं करायचं? जे अभ्यासाचं टाईम मॅनेजमेंट आहे म्हणजे आपलं असं असायचं की सोमवारी परीक्षा असायची, सोमवारी परीक्षा झाली की लगेच गुरुवारी परीक्षा असायची. मग ते 2 दिवसामध्ये जर समजा गुरुवारी केमिस्ट्रीचा पेपर असेल तर तुम्ही कशी प्रिपरेशन करायचं? सोमवारच्या वेळेला पूर्ण रविवार असायचा. हां. फक्त गुरुवारच्या वेळी तेवढं करायला लागायचं. पण तिथं मंगळवार आणि बुधवार असायचे, तुमचे लेक्चर्स पण असायचे ना, मग कसं मॅनेज करायचं ते सगळं? की थोडासा वेळ काढायचा आणि आत्ताची म्हणजे तसं 2-3 तास टेस्टला द्यायचं. राहिलेलं आहे ती आपण जे क्लासमध्ये घेतलं त्याचं रिव्ह्यू. आणि मी आता शेवटचे 2 प्रश्न विचारतोय. JEE आणि CET हे दोन्ही पॅरलली कसं केलं किंवा कधीपासून JEEची प्रिपरेशन चालू? ॲक्च्युअल प्रिपरेशन JEEची तुम्ही CET तर करतच होतात, बससोबत तुम्ही CET करत होतात. ॲक्च्युअल JEEची प्रिपरेशन करावी किंवा आपलं उपचार होऊ शकतं हे कधीपासून तुम्हाला भासायचं आपल्याला? म्हणजे 11वीला जेव्हा सुरुवातीला तेव्हा सरांनी सांगितलं JEE करायचं. तेव्हापासून मी सुरुवात केली. तर तेव्हा एवढं करत नव्हतं. तर 12वीला बसलं PYQ आणि MPG ते सॉल्व केलं. अशा पद्धतीने कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि त्यामुळे JEEची आणि चांगल्या पद्धतीने JEEमध्ये स्कोर पण आला. ठीक आहे. तुझं कसं JEEची कधीपासून तयारी म्हणजे करण्याची इच्छा कधीपासून? CETसाठी तर आलो होतं आपण, JEE तर करायची होती. ओके, म्हणजे तुला सगळेजण बूस्ट करायचे की तुझं होऊ शकतं. तू कधीपासून तयारी केली सुरू की JEE करायची म्हणून? फॉर्म भरला पहिल्यांदा JEEचा. हॉल तिकीट 28 तारखेला माझी एक्झाम सेकंड शिफ्ट. 28ला मग जवळपास 20 तारखेपासून दिवसभर 24 तास माझ्या डोक्यात विचार होता फक्त JEE. मला स्वप्न पण पडलं होतं एकदा JEEचं. आता सेकंड अटेम्प्ट देणार का दोघं पण? देणार. तू देणार? तू नाही भरला सेकंड अटेम्प्ट. ठीक आहे. तुमचे जे ज्युनियर्स आहेत ते ज्युनियर्सला काय सांगणार आहे? तुमचे जे आता ज्युनियर्स आहेत आपल्याकडे विद्यामंदिर पॅटर्नला, त्यांना काय सांगणार आहे? की पहिल्यापासून CET करत JEE गेली पाहिजे की एक कॉन्फिडन्स बूस्ट होला किंवा एक टप्पा येईल ज्यावेळेस तुमचा सिलेबस संपेल, किंवा कधीपासून केलं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? सुरुवातीपासून केलं तर लय चांगलं आणि PYQ सॉल्विंग दररोजच्या दररोज केलं. म्हणजे मॅथ्समध्ये जर समजा आता आपण मॅथ्सचा जर विचार केला तर मॅथ्समध्ये जर आपण डिफरन्शिएशनसारखा विचार केला किंवा कॅल्क्युलसचा पूर्णच पार्टचा विचार केला, ठीक आहे, तर कॅल्क्युलसचा पूर्ण पार्टचा विचार केला तर डेफिनेट इंटिग्रेशनसारखा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग आपल्याला डिफरन्शिएशन झाल्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशन खूप उशिरानं आहे. मग विद्यार्थ्यांनी कधीपासून JEE मेन्सचे PYQ सोडवले पाहिजे किंवा टॉपिक चालू आहे तो वेळेस म्हणजे PYQ सोडले तरी सफिशियंट आहे की अशी विशेष तयारी वेगळी केली पाहिजे JEEची? म्हणजे JEE मेन्ससाठी तर वेटेज प्रमाण गेलं तर चालतं, कारण पहिली 10-12 नुसती धडे केली तरी चालते. म्हणजे आपल्या जे काही 12च्या महाराष्ट्र बोर्डचे जे टॉपिक्स आहेत तेवढे जरी केले आणि 11वीचे 1-2 केले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, चालते. थँक्यू. तुम्हाला MHT CETसाठी खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू. कुठं क्लिक करायचं?